31 डिसेंबर आणि नववर्ष स्वागताच्या पार्श्वभूमीवरती ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रामध्ये मद्य पिऊन वाहनं चालवणाऱ्या 224 मद्यपींवरती आणि मद्यपी वाहन चालकांसोबत प्रवास करणाऱ्या 12 जणांविरोधात मोटर वाहन कायद्याप्रमाणे कारवाई केली। सर्वाधिक कारवाई ठाणे शहरामध्ये झालेली आहे। ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रामध्ये ठाणे, डोंबिवली, कल्याण, विठ्ठलवाडी, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, भिवंडी ही शहरे येतात। या क्षेत्रात ठाणे वाहतूक पोलिसांचे 18 कक्ष कार्यरत आहेत। नववर्षाच्या पूर्वसंध्येला अनेक जण फेरफटका मारण्यासाठी बाहेर पडतात, परंतु काही जण मद्य पिऊन वाहनं चालवत असतात, त्यामुळे एखादा गंभीर अपघात घडण्याची भीती असते। ठाणे वाहतूक पोलिसांनी नागरिकांना मद्य पिऊन वाहनं चालवू नयेत असं आवाहन केलं होतं। नववर्ष स्वागताच्या पूर्वसंध्येला ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डोंबरे, सहपोलीस आयुक्त डॉक्टर ज्ञानेश्वर चव्हाण यांच्या निर्देशानुसार वाहतूक शाखेमध्ये 59 अधिकारी, 680 कर्मचारी असे एकूण 739 मनुष्यबळाच्या साथीने 54 ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली होती। या तपासणीमध्ये 224 मद्यपी चालकांवरती तर मद्यपी वाहन चालकासोबत प्रवास करणाऱ्या 12 जणांवरती वाहतूक पोलिसांनी कारवाई केलेली आहे। यात वाहन चालकावरती वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी कायदेशीर कारवाई करण्यात आली असल्याचे यावेळी उपायुक्त पंकज शिरसाट यांनी सांगितले आहे।